महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भोंदू ज्योतिषी अशोक खरात व त्याचे राजकीय आश्रयदाते यांना कठोर शिक्षा करा। अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेची गांधी चौकात निदर्शने। वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांना दिले निवेदन। निवेदनातून कठोर कारवाई करण्याची मागणी। अशोक खरात या नाशिकमधील स्वयंघोषित भोंदू बाबाचे नवनवीन कारनामे उघडकीला येत आहेत आणि ते अत्यंत अस्वस्थ करणारे आहेत। अस्थिर आणि बेभरवशाची कारकीर्द, त्यातून सतत असलेली असुरक्षिततेची भावना, त्यामुळे अशा बावाबुवांच्या नादी लागणारे मोठमोठे राजकीय पुढारी, मंत्री, उच्चपदस्थ अधिकारी आणि भविष्य चाचपणाऱ्या उच्चभ्रू व अन्याय अत्याचार झालेल्या महिला यांचे सामाजिक, राजकीय, आर्थिक आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या विकृत अशोक खरातला कठोर शासन झालेच पाहिजे। या अशोक खरातने निर्माण केलेल्या मंदिर व ट्रस्टच्या नावाखाली 105 कोटी रुपयांचा निधी शासनाच्या विविध विभागाने वळवला आहे। सोबतच 48 किलोमीटर लांबीची स्वतंत्र जलवाहिनी व 1 लाख क्षमता असलेली पाण्याची टाकी बनवून दिली आहे। सुमारे 300हून अधिक व्हिडिओ कॉल परवापर्यंत पोलिसांच्या चौकशीमध्ये समोर आले। अशा या विकृत नराधमाला व त्याला सहाय्य करणाऱ्या मंत्री, शासकीय अधिकारी व स्थानिक स्तरावरील अधिकारी, कर्मचारी यांची चौकशी होऊन त्यांच्यावरही गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करत उरण शहरातील बाजारपेठेत असलेल्या महात्मा गांधी चौक येथे अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेने निदर्शने केली। निदर्शन करून त्यांनी या नराधमाचा जाहीर निषेध केला आहे। आपल्या देशात आणि राज्यात वैज्ञानिक दृष्टिकोन, संवैधानिक मूल्ये आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना मतमती देऊन धर्मांधता आणि त्यातून येणारे अज्ञान, बुवाबाजी आणि अंधभक्ती ही मोठ्या प्रमाणावर वाढीला लागली आहे। हे समाजाचे अपयश तर आहेच, पण सत्ता मिळवण्यासाठी आणि ती टिकवून ठेवण्यासाठी अत्यंत चुकीच्या मूल्यांना खतपाणी घालणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या वृत्तीचे हे फलित आहे। त्यामुळे या प्रकरणात जर आरोपींना वाचवण्याचे, चौकशी त्रुटी ठेवण्याचे, दिरंगाई करण्याचे प्रयत्न आढळून आले तर अखिल भारतीय जनवादी महिला संघटना सर्व समविचारी शक्तींना सोबत घेऊन तीव्र आंदोलन उभे करेल, असा इशारा संघटनेने या निवेदनामार्फत दिला आहे। सदर संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलानी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देऊन कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली। यावेळी राज्य उपाध्यक्षा हेमलता पाटील, धन्वंती भगत, सविता पाटील, लता पाटील, उषाताई म्हात्रे, कुसुम ठाकूर, शारदा ठाकूर, कुंदा पाटील, प्रणाली पाटील, गुलाब टावरी, मुमताज भाटिया, निराताई घरत, उरण पंचायत समिती सदस्य कविता म्हात्रे, ललिता पाटील, रजनी पाटील, अपर्णा म्हात्रे यांच्यासह कामगार नेते तथा सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड भूषण पाटील, कॉम्रेड संजय ठाकूर, कॉम्रेड संतोष ठाकूर, किसान सभेचे पद्माकर पाटील तसेच इतर अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी विठ्ठल ममतावादे सह तृप्ती भोईर, उरण।